लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनी झोपलेली असताना जीवा नंदिनीकडे एकटक बघत असतो। जीवा जात असताना जीवाच्या घड्याळात तिची ओढणी अडकते, त्यामुळे जीवाला त्यांची जुनी आठवण आठवते। इथे काव्य जीवाला विचारते, मला रेड वेल्वेट पेस्ट्री आवडते हे तुम्हाला कसं समजलं? पण ही मी पेस्ट्री नाही खाणार, त्यात माझा चष्मा आणायलाही मी विसरले, मला अभ्यास करायचा आहे। हे ऐकून पार्थ त्याच्या खिशातून चष्मा काढतो। काव्य तो चष्मा घेते। पार्थ तिथून निघून जात असताना अभ्यासच करा असं बोलून तिथून निघून जातो। पार्थ गेल्यावर काव्य पार्थचा विचार करते। तिला अनिशाचं बोलणं पटतं, त्यामुळे ती पेस्ट्री खाते। इथे पार्थने मोबाईलमधलं रात्रीचं बोलणं सर्व रेकॉर्ड करून तो ऐकत बसलेला असतो। तितक्यात मालिनी येते। ती पार्थला विचारते, काय चाललंय तुझं? त्यावर पार्थ म्हणतो, मीच गेलेलो काल तिला भेटायला, मी त्यांच्यासाठी पेस्ट्री घेऊन गेलेलो। हे बोलत असताना पार्थ लाजतो। त्यांना माहीतच नव्हतं मी आहे म्हणून, मी डिलेवरी बॉय म्हणून गेलेलो। बाबा तुला भेटायला आलेला ना दूधवाला बनून, असं बोलून पार्थ मालिनीची गंमत करत असतो। पण मालिनी सांगते, आमच्या वेळीचे ते दिवस वेगळे होते, पण तुझं तसं नाही। तितक्यात नंदिनी आणि जीवा येतात। नंदिनी खुर्चीवर बसत डोक्याला हात लावत आई गं असं म्हणते, कारण तिचे पाठ दुखत असते। जीवा मालिनी तिथून निघून जातात। पार्थ नंदिनीला म्हणतो, माझी पण पाठ दुखायची जेव्हा मी सोफ्यावर झोपायचो, पण तुमची काय दुखते? तुम्ही तर सोफ्यावर झोपत नसतील। जीवा मलम आणून आईला देतो। पार्थला काव्याचा फोन येतो, त्यामुळे तो फोन घेतो। काव्य पार्थकडे पुस्तक मागते। अनिशा गेटवर येणार असते ते पुस्तक घ्यायला, पण पार्थला त्या कारणाने काव्याला भेटायला जायचं असतं। अनिशा पुस्तक घ्यायला येते हे ऐकून जीवाला एक आयडिया येते। पार्थला घरीच राहून काम करायचं असतं। पार्थ मालिनीला सांगतो, जीवा नंदिनीमध्ये काहीतरी झालंय, काहीतरी खटकतंय। इथे जीवा काव्यासाठी पत्र लिहित असतो। तो बोलत असतो, आपण एकत्र यायला नको, मला आपलं नातं मान्य करता येत नाही, मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर। माझ्या आणि काव्याचा हा शेवटचा टप्पा असेल, मी आज या पत्राने शेवट करणार आहे। जीवा अनिशाला फोन करतो आणि सांगतो, आलीस की मला मेसेज कर, मी येतो पुस्तक द्यायला। तितक्यात नंदिनी येते। नंदिनी ते पत्र लगेच वाचू लागते, त्यामुळे नंदिनीला वाटतं हे पत्र तिच्यासाठी लिहिलंय जीवाने। इथे काव्याला अननोन नंबरवरून फोन येतो। काव्याला एका वकिलाचा फोन आलेला असतो। काव्याला आठवतं की आपण डिवोर्ससाठी भेटलेलो वकिलांना। वकील विचारत असतो, तुम्ही नवऱ्यावर कोणती केस फाईल करणार आहात? हे ऐकून काव्या त्यांच्यावर खूप चिडते। ती सांगते, माझा नवरा आणि त्यांची फॅमिली सर्व चांगलं आहे। हे ऐकून वकील म्हणतो, तुम्हाला राग आला म्हणजे तुमचं नातं चांगलं आहे, तुम्हाला डिवोर्स घ्यायचा आहे की नाही? काव्या फोन कट करते आणि ती पार्थचा विचार करू लागते। आता काव्या डिवोर्स घेईल का, नंदिनी जीवाला सोडून जाईल का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।